आपल्या देशातली लोकशाही आणि निवडणुका ह्या सगळ्यांचा जर का आपण थोडासा विचार केला तर आधी पहिल्यांदा खूप राग यायचा, चीड यायची. काय चाललंय? एकंदरीतच राजकीय पक्षांच्यामध्ये होणारी भांडणं, कुरघोडी, युती, आघाड्या या सगळ्यांचा विचार केला की पहिल्यांदा राग यायचा, चीड यायची की कोणीच काही खरं तर तत्त्व म्हणून, देश म्हणून, राज्य म्हणून, आपलं कॉर्पोरेशन म्हणून असेल किंवा आपला प्रभाग असेल, या सगळ्याच बाबतीत असं वाटायचं की ते सगळं बाजूला ठेवून फक्त वैयक्तिक पातळीवरच आपला स्वार्थ बघावा अशा पद्धतीची निवडणूक प्रक्रिया होऊ घातली आहे. खरं तर झाली आहे असंच म्हणता येईल. अनेक वर्ष हे आपण बघतोय. पण आजकाल ते जरा जास्त झालं आहे असं वाटायला लागलं आहे. पूर्वी एवढं नव्हतं. आजकाल फारच झालं आहे की हे ह्या नाही तर त्या कुठल्या तरी मार्गाने आपण सत्तेत असावं एवढा एकच अट्टाहास या सर्व राजकीय लोकांच्यामध्ये दिसतो. तर त्या अनुषंगाने एक कविता केली होती, ती विधानसभेच्या वेळेसच खरं म्हणजे केली होती, फक्त रेकॉर्ड नव्हती केली. पण परिस्थिती उलट त्याच्यापेक्षाही आता खराब झाली असं म्हणायला हरकत नाही. ह्या पक्षातनं त्या पक्षात, मला इथे नाही मिळालं म्हणून तिथे, असं जे काही चालू आहे त्यावर एक छोटंसं म्हणजे काव्यच म्हणता येईल लिहिलं होतं. तर ते तुमच्यापुढे सादर करतो. सकाळी बागेत आवर्जून श्रीराम म्हणणारे रामकृष्ण हरी म्हणू लागले. सकाळी बागेत आवर्जून जय श्रीराम म्हणणारे रामकृष्ण हरी म्हणू लागले. धनुष्य बाणावर कमळ नाचवणारे अचानक हाती मशाल घेऊन फिरू लागले. मागच्या वर्षी हाच तर घड्याळाच्या काट्याप्रमाणे वागत होता. मागच्या वर्षी हाच तर घड्याळाच्या काट्याप्रमाणे वागत होता. आता मात्र तुतारीसाठी निष्ठा पणाला लावत होता. निष्ठा, हिंदुत्व, अस्मिता सगळेच आज भांबावून गेले आहेत. निष्ठा, हिंदुत्व, अस्मिता सगळेच आज भांबावून गेले आहेत. स्वतःचाच अर्थ पुन्हा पुन्हा शोधत आहेत. नेत्याची स्वार्थाची पोळी कार्यकर्त्याच्या तव्यावर भाजली जाते. नेत्याच्या स्वार्थाची पोळी कार्यकर्त्याच्या तव्यावर भाजली जाते. गद्दाराची पावती मात्र बिचाऱ्या एकनिष्ठेच्या नावावर फाडली जाते. जनता ह्यांना माफ करणार नाही. जनता ह्यांना माफ करणार नाही या वाक्याचं तर आता विनोद झालाय. जनता ह्यांना माफ करणार नाही या वाक्याचं तर आता विनोद झालाय. ह्यांची तुंबडी भरताना खिसा आपला रिकामा झालाय. नुसता मतदानाचा हक्क बजावून आता चालणार नाही. मित्रांनो, नुसता मतदानाचा हक्क बजावून आता चालणार नाही. राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपली किंमत त्यांना कळणार नाही. ह्यासाठी खरं तर सगळ्यांनी एकजूट करायला हवी. सामान्य नागरिकांचा प्रश्न आहे. ह्यासाठी खरं तर सगळ्यांनी एकजूट करायला हवी. सुशिक्षित जनतेने स्वतःची ताकद एकवटायला हवी. तो दिवस येईल का असा प्रश्न वारंवार पडतो. तो दिवस येईल का असा प्रश्न वारंवार पडतो. पुढाकार कोणी घ्यायचा ह्यावरच तर घोडा अडतो. आपल्याला काय करायचंय बाकीचे बघतील. आपल्याला काय करायचंय बाकीचे बघतील ह्या विचारसरणीचाच मग विजय होतो. आपल्याला काय करायचंय बाकीचे बघतील ह्या विचारसरणीचाच मग विजय होतो. धनुष्यावर कमळ लावून हातात मशाल घेऊन तुतारी वाजवणारा तुम्हाला घड्याळातली तीच वेळ पुन्हा पुन्हा दाखवत राहतो. पुन्हा पुन्हा दाखवत राहतो. जय हिंद.